मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. मुरबाडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुरबाड शहरातील सोनरपाडा येथील सर्वे नंबर 267-1-2 या मिळकतीत नगरपंचायत मुरबाड यांनी ठेवण्यात आलेल्या गार्डनकरिता मोकळे ओपन स्पेस या गार्डन जागेत एकनाथ चिराटे यांनी बेकायदेशीररित्या या जागेत अतिक्रमण करून दुकानाचे गाळे व घर नगरपंचायतीची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या बांधलेले आहेत. तसेच गार्डनला कंपाऊंड करून गेट बसवून त्यास लॉक लावलेला आहे. या गार्डन लगत असलेल्या दत्त मंदिर यावर देखील त्यांनी बेकायदेशीर कब्जा केलेला असून या मंदिरात रहिवाशांना व इतर लोकांना जाण्यास ते मनाई करीत आहेत, असा आरोप करीत येथील ग्रामस्थांनी अतिक्रमण काढण्यासाठी व केलेले कंपाऊंड काढून दत्त मंदिर खुले करावे यासाठी आज 10 फेब्रुवारी रोजी तहसीलदार कार्यालय मुरबाड यांच्यासमोर मुरलीधर अभिमन्यू बगाडे व ग्रामस्थ सोनरपाडा मुरबाड यांनी उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. त्यांना स्थानिक नगरसेविका मोनिका सचिन शेळके व समाजसेवक सचिन शेळके यांनी पाठिंबा दाखवलेला असून ते देखील या ग्रामस्थांच्या सोबत आमरण उपोषणाला बसलेले आहेत. बसलेलो आहोत. काय मागण्या आहेत आपल्या? आमच्या मागण्या अशा आहेत की मोजे सोनरपाडा येथील ओपन स्पेस गार्डन प्लॉट आहे. त्या प्लॉटवरती एकनाथ चिराटे यांनी बेकायदेशीरपणे गाले बांधून त्याच्यावरती अतिक्रमण केलेलं आहे. तर आमची अशी मागणी आहे का ते केलेले अतिक्रमण ते तात्कालिक निष्कासित करण्यात यावा आणि दत्त मंदिर आहे तिथे तर ते मंदिर पण खुला करण्यात यावा आणि मुलांना खेळण्यासाठी जो गार्डन प्लॉट आहे तर तिथे मुलांना येण्यासाठी पण मनाई होत असून तिथे सार्वजनिक कार्यक्रमासाठी पण अडथळे निर्माण होतात. त्याकरता आमचा एक असं निवेदन आहे की नगरपंचायतकडे ते तात्काळ निष्कासित करून ते गार्डन प्लॉट खुला करण्यात यावा. गेली अनेक वर्ष हा लढा चालू या गार्डन प्लॉटसाठी सातत्याने आम्ही त्याचा पाठपुरावा करत आहे. परंतु 2021च्या निवडणुकीत जेव्हा आमच्या मोनिकाताई शेळके निवडून आल्या तेव्हा त्यांच्याकडे आम्ही ही तक्रार मांडली असता त्यांनी आमची तक्रार लक्षात घेऊन आमच्या ह्या मागणीसाठी पाठपुरावा केला. त्याच्याबद्दल मी प्रथमतः त्यांचे आणि सचिन शेळके यांचे आभार व्यक्त करतो. आणि आमच्या पुढील मागण्या अशा आहेत की जो आमचा ओपन गार्डन स्पेस आहे तो खुला करण्यात यावा आणि त्या जागेवरती जे अतिक्रमण केलेले आहे ते अतिक्रमण तात्काळ हटवावा आणि तिथे जे बाजूला मंदिर आहे त्या मंदिरात आम्हाला जाण्यासाठी जातीवाचक शब्द पण वापरले जातात. तुम्ही महार आहे, तुम्ही येऊ नका, हे असे शब्द पण वापरले जातात. त्या मंदिरात जाण्यास मनाई करतात. तर त्यामुळे त्याच्यावर पण योग्य ती कारवाई होईल. या संदर्भात मी मुरबाड पोलीस स्टेशन आणि नगरपंचायतकडे काय पाठपुरावा केलेला आहे का? सगळ्यांना कळवलेले आहे. नगरपंचायतला वारंवार सांगितलेलं आहे. 20 वर्षापासूनचे कागदपत्रही आहेत. जर अतिक्रमण आहे तर मग अतिक्रमण तोडण्यासाठी आपण काही कलेक्टरांची किंवा वरिष्ठांची निष्कासित करण्यासाठी काय ऑर्डर आहेत का तुमच्याकडे? दिलेलं दाखवा. 7/12 रद्द पण केलेलं आहे. दाखवा. हे त्याचे पाठपुरावे आहेत. सद्यस्थितीला तो 7/12 कोणाच्या नावे दाखवतोय? सध्या तो राज्यानं मूळ मालकाच्या नावे दाखवत आहे. आता एकनाथ चिराडेचा रद्द होऊन मूळ मालकाच्या नावे दाखवत आहे आणि तो नगरपंचायतनं अक्वायर करावा असं आम्ही त्यांना दिलेलं पण आहे. अतिक्रमण आहे तर मग नगरपंचायत यावर काय कारवाई का करत नाही? मग काही कारवाई करत नाही. त्यासाठी तर आम्ही उपोषणाला बसलोय.